कार्तिक आर्यन मला आणखीन एका गोष्टीसाठी आवडतो बरं का मित्रहो. कारण त्याचे काही इथिक्स आहेत, तत्त्व आहेत त्याची. तो म्हणतो, की मी कोणत्याही ऑनलाईन गेमिंगची किंवा पान, सुपारी, मावा ह्या सगळ्याची जाहिरात अजिबात करणार नाही. कारण तो म्हणतो, की मी इन्फ्लुअन्स करतो. किती जरी मी नाही म्हटलं, तरी मी दुसऱ्यावर प्रभाव टाकतो. मला काही लोकं फॉलो करतात आणि जे मला फॉलो करतात ना, त्यांचं मी नुकसान नाही करू शकत. किती भारी आहे ना? म्हणजे आत्ताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पाहतोय आपण, की एक पत्रकार एका तरुणाला प्रश्न विचारतोय, की ऑनलाईन गेमिंगमध्ये तुझं पण काही नुकसान झालंय का? तर तो म्हणतो, की मला 96 लाख रुपयाचं कर्ज झालंय त्या ऑनलाईन गेमिंगमधून आणि मला कळालंच नाही, की मी कधी त्या गेमच्या जाळ्यात अडकलो आणि या जुगाराच्या मागे लागलो. आयुष्य बरबाद करून घेतलं. आज अशी अवस्था आहे, की घरातले कुणीही बोलत नाही. तो म्हणतो, की मी मेलो तरी माझ्या घरातले कुणी येणार सुद्धा नाहीत. ही खरंच खूप हुशार मुलगा तो. म्हणजे जेईई मेन झालेला मुलगा. म्हणजे असं नाहीये, की त्याच्याकडे अक्कल नाहीये. तो हुशार आहे. पण आय-क्यू आणि ई-क्यू ह्या गोष्टी इथंच मॅटर करतात बरं का, की तुम्हाला कळलं पाहिजे, की आपल्यासाठी चांगलं काय आहे. येस ऑफकोर्स तुम्ही बऱ्याच जणांना फॉलो करत असाल, हिरो-हिरोईन्स असतील, क्रिकेटर्स असतील. पण ते जर वाईट गोष्टींसाठी तुम्हाला इन्फ्लुअन्स करत असतील, तर ते त्यांच्यासाठी, त्यांच्या पैशासाठी आणि त्यांच्या संसारासाठी करतात, हे आपल्याला कळलं पाहिजे आणि स्पेशली या तरुणाईला कळलं कळलं पाहिजे. कारण ही तरुणाई या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात जबरदस्त अडकते. ते जाळं असं आहे ना, की ते तुमचं भक्ष्य करून सोडणार आहे, तुम्हाला खाऊन टाकणार आहे. तेव्हा नशा असावी, पण नशा ही करिअरची असावी, पॅशनची असावी, काहीतरी करून दाखवण्याची असावी, आपल्या कुटुंबाला सुखी बनवण्याची असावी आणि स्वतःची एखादी कला, एखादा गुण त्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची ही नशा असावी. ही ऑनलाईन गेमिंग वगैरे हा शॉर्टकट नसतो. यातून कुणालाच कधी यश मिळालेलं नाही, तर ते आपल्याला ते कसं मिळणार आहे नाही का? 90.4 ग्रीनची आर-जे शिरी आहे तुमच्यासोबत. सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन.